राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही, राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मदत करणार केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। अखेर महायुती जागी झाली, बँकेच्या शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती, त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या होत्या बँका। निलेश घायवळ पोलिसांच्या नाकावर टिच्चून पळाला, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा। आता दर्गे आणि मशिदीतून मदत का होत नाही, भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांचा सवाल। तणावग्रस्त अहिल्यानगरामध्ये ओवेसी यांची सभा, अटी शर्तींसह ओवेसींच्या सभेला परवानगी। शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार, पावसामुळे शिवसेनेचा निर्णय, शिंदेंची माहिती। शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर आला, धनुष्यबाणाची प्रतिष्ठा खेचून आणणार, टीझरच्या माध्यमातून शिंदेंचा दावा। डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश, सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार। शुक्रवारपर्यंत मुसळधारेचा इशारा, हवामान खात्याकडून सतर्कतेचं आवाहन। राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका, काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही, एका प्रकाशन संस्थेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। हेमा मालिनीच्या नेतृत्वात केंद्राचं शिष्टमंडळ तामिळनाडूमध्ये, विजय थलपतींच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, त्याची होणार चौकशी। काळजी आणि दिलासा एकाच वेळेस, मराठवाड्यातील पाऊस थांबल्यानं पाणी ओसरू लागले, पूर जसजसा कमी होतोय, नुकसानीची भीषणता येते समोर। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाची वेळ चुकली, काँग्रेस प्रवक्ता अनंत गाडगीळ यांची टीका। मराठवाड्याच्या पुरात 7 जण दगावले, पुरामुळे मराठवाड्यात पशुधनाचं नुकसान। राज्यासमोर मोठं आव्हान, मंगळवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा, नुकसान भरपाईच्या निकषात बदल होण्याची शक्यता। केंद्रातील सरकारकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का नाही, विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला सवाल। नाशकात केंद्राच्या निकषानुसार मदत देणार, मंत्री दादा भुसे यांची घोषणा। अहिल्यानगरमधील राडा प्रकरणी 200 जणांवर गुन्हा, जमावानं केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस जखमी। शेतात साचलेल्या पाण्याचा बांध फोडून दिली वाट, शेतकऱ्याच्या अश्रूंनाही मिळाली वाट, संभाजीनगरातील शेतकरी संकटाचा करतोय सामना। हिवताप चाचणीमध्ये बीएमसी अपयशी, 7 विभागांमध्ये हिवतापाच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं। अरबी समुद्रामध्ये वादळासारखी परिस्थिती, गुजरातमधील नौका देवगड बंदरात, 1 ऑक्टोबरपर्यंत नौका देवगड बंदरात असणार।